रायगड जिल्ह्यात निकालाआधी झळकले 4 उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल। आलेल्या एक्झिट पोलनुसार रायगड जिल्ह्यात जास्तीत जास्त महायुतीचेच उमेदवार निवडून येतील अशी हवा आहे। जिल्ह्यातील 7 पैकी 4 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या एक दिवस आधीच विजयाचे बॅनर झळकावले आहेत। अलिबाग मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली आहे। मात्र निकाल जाहीर होण्याआधीच आमदार दळवी यांच्या समर्थकांनी सौ सोनारकी एक लोहारकी असे विजयाचे बॅनर जागोजागी लावलेत। विजयानंतर भंडारा उधळण्याची पूर्वतयारी सुद्धा केली आहे। आमदार पुन्हा निवडून येतील असा विश्वास त्यांना वाटतोय। दुसऱ्या बाजूला किमान 10 ते 15 हजाराचे मताधिक्य घेऊन चित्रलेखा पाटील निवडून येतील असा अंदाज शेकाप कार्यकर्ते व्यक्त करतायत। या निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील नशीब आजमावतायत। सुशिक्षित आणि तरुण उमेदवार शेकापनं दिलाय, त्यामुळे अलिबाग सोबत पेण आणि उरण येथील उमेदवार देखील निवडून येतील असा विश्वास शेकाप नेत्यांना आहे। अपक्ष दिलीप भोईर यांच्यासह अन्य 14 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय मित्रपक्ष या महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर 2 दिवसांपूर्वीच माणगाव तालुक्यात झळकले आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागण्या अगोदरच घासून नाही ठासून येणार या मथळ्याखाली अभिनंदनाचे बॅनर ठिकठिकाणी लावले असून हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। या मतदारसंघातून आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनिल नवगणे, अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार फैसल पोपेरे, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अश्विनी साळवी, बळीराज सेनेचे उमेदवार कृष्ण कोबनाग यांच्यासह 11 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे। महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनीही विजयाचे बॅनर झळकावले। ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी त्यांना टक्कर दिली आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची अपेक्षा आहे, मात्र गोगावले यांच्या कार्यकर्त्यांना एक दिवस आधीच विजयाचे बॅनर लागल्यामुळे महाडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। पनवेल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनीही विजयाचे बॅनर लावल्याचं दिसतंय। येथे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाच्या लीना गरड अशी तिरंगी लढत आहे। प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर झळकावलेत। एकंदरीत 7 पैकी 4 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच विजयाचे बॅनर झळकावलेत। या उमेदवारांचं भवितव्य 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर मतदान यंत्रात बंद झालंय। शनिवार 23 नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या मतमोजणीनंतर या उमेदवारांचं भवितव्य उघड होणार आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।